नमस्कार. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आपल्या मराठमोळ्या पाटील कॉर्नर्स या चॅनेलमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. मैत्रिणींनो, आजचा दिवस तुमचा खूप छान जावो आणि स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. मैत्रिणींनो, आपल्याला आपले श्री स्वामी समर्थ महाराज म्हणतात की मिळालेला देह हा कायमस्वरूपी टिकवण्यासाठी कितीही धडपड केली ना तरी त्याचं रक्षण करण्याकरता कितीही उपाय करून पाहिले तरी ते व्यर्थच ठरतात. कारण हा देह नश्वर आहे आणि निसर्गाच्या नियमाप्रमाणे एक दिवस काळ येऊन त्याला घेऊनच जाणार आहे. त्यामुळे हाती असलेला अमूल्य वेळ वाया न घालवता अखंडपणे श्रीहरींची भक्ती करावी, नामस्मरण करावं. अशा प्रकारे जर आपण वागणूक ठेवली आपली तर आपल्याला जन्ममरणाची चिंता आपली कायमची सुटून जाते. तर मैत्रिणींनो, परिस्थिती कोणतीही असो, आपला भगवंतांवर असणारा विश्वास हा भक्कम असणं खूप गरजेचं आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांच्यावरील आपला विश्वास डगमगून द्यायचा नाही. जेवढा तुमचा विश्वास भक्कम असेल ना तेवढी मदत संकटात भगवंत तुम्हाला करत असतो. म्हणून भगवंतावरील विश्वास कधीही डगमगू देऊ नका. मग भगवंत बघा कायम तुमच्या कसे पाठीशी उभे राहतात. जसं की आपले स्वामी समर्थ नेहमी तुमच्या पाठीशी असे उभे राहतात. तर स्वामींची जर तुमच्यावरती कृपा व्हावी असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही मैत्रिणींनो ही एक स्वामींची आवडती सेवा तुम्हाला नक्की करायची आहे. तर अशी स्वामींची कोणती सेवा आहे की जी केल्यामुळे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत, तुमच्या आयुष्याचं सोनं होणार आहे? तर यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ जर थोडासा जरी तुम्हाला माहितीपूर्ण वाटला तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आता आपल्यापैकी बरेच स्वामी सेवेकरी हे स्वामींची वेगवेगळ्या रूपामध्ये सेवा करत असतात, वेगवेगळ्या प्रकारची सेवा करत असतात. तर त्यांना तसे अनुभव किंवा स्वामींची प्रचितीसुद्धा आलेली असेल बऱ्याच लोकांना. मैत्रिणींनो, जे नवीन स्वामी सेवेकरी आहेत ते स्वामी सेवेकरी त्यांना स्वामी सेवा सुरू करत असताना काही गोष्टींकडे विशेष लक्ष देणं खूप महत्त्वाचं असतं. जसं की स्वामींना कुठल्या गोष्टी आवडतात, कुठल्या गोष्टी स्वामींना आवडत नाहीत. जेणेकरून स्वामींच्या आवडत्या गोष्टी जर आपण करत राहिले ना तर स्वामींची कृपा आपल्याला लवकरात लवकर प्राप्त होते. मैत्रिणींनो, स्वामींच्या आवडत्या गोष्टी आपण जर करत असू तर स्वामी आपल्यावर रुष्टसुद्धा होऊ शकतात. आणि म्हणूनच आज मी तुम्हाला स्वामींच्या नावडत्या अशा 2 गोष्टी सांगणार आहे. तुमचा विश्वास स्वामी समर्थांवर आहे आणि तुम्ही स्वामींचे सेवेकरी, स्वामींचे भक्त आहात, तर आज आम्ही तुम्हाला असा एक मंत्र सांगणार आहे. जो मंत्र तुम्ही जर दररोज म्हटला तर तुमच्यावर त्याचा चांगला परिणाम होईल. आणि तुमच्या घरामध्ये जर तुम्ही सकाळी लवकर उठल्या जर हा मंत्र म्हणत असाल तर त्याचे चमत्कार तुम्हाला झालेले नक्कीच दिसून येतील. बघा, तुमच्या घरामध्ये येणारी संकट दूर होऊन जातील आणि घरावर आलेली संकट ही कमीसुद्धा होतील आणि तुमच्या इच्छासुद्धा पूर्ण होतील. आता स्वामींची कृपा तुमच्यावर होईलच, त्याचबरोबर स्वामी तुमच्यावर प्रसन्नसुद्धा होतील. आता हा स्वामींचा चमत्कारी जो मंत्र आहे ना, तर स्वामींचे असे भरपूर मंत्र आहेत चमत्कारी, पण हा एक स्वामींचा चमत्कारी मंत्र आहे. आणि याचा जप जर फक्त सकाळी दररोज सकाळी तुम्हाला करायचा आहे. आता हा जप कधी करावा तर सकाळी उठल्या आपण हा जप करायचा. मग तो आंघोळ करून सुद्धा तुम्ही करू शकता किंवा आंघोळीच्या अगोदरही तुम्ही हा जप करू शकता. पण तुम्ही जर जॉबला जात असाल तर किंवा तुमचा बिझनेस असेल तर तेव्हा तुम्ही जेव्हा घराबाहेर पडणार असाल त्याच्या अगोदर तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे. फक्त स्वामींसमोर बसायचं. जेव्हा आपण सकाळी ऑफिसला जातो किंवा बाहेर जातो त्याच्या अगोदर आपण स्वामींचे आपल्या घरामध्ये जी फोटो असेल, मूर्ती असेल त्याच्यासमोर आपल्याला बसायचं आहे आणि हात जोडून हा मंत्र 11 वेळेला म्हणायचा आहे. आता 11 वेळा म्हटणं म्हणजे किमान 5 ते 10 मिनटं तुम्हाला ही सेवा करायची आहे. जास्त वेळ तुम्हाला लागणार नाही. ही सेवा कोणीही करू शकतं. विद्यार्थी, त्याच्यानंतर महिला, पुरुष, विद्यार्थी असं कोणीही ही सेवा करू शकतं. ही सेवा करण्याला काहीही नियम नाहीत.
त्यामुळे ही सेवा कोणीही आणि कधीही करू शकतं. फक्त तुम्ही करत असताना जर तुम्हाला सकाळीच वेळ भेटत असेल तर तुम्ही ही जेव्हा कधी पण सुरू करणार असाल तेव्हा सकाळीच करायला घ्या. फक्त एक नियम तो म्हणजे दररोज सातत्य ठेवा. ही जी सेवा करताय त्या सेवेमध्ये तुमचं सातत्य ठेवा. तर फक्त 11 वेळेस तुम्हाला या मंत्राचा जप करायचा आहे मैत्रिणींनो. महिलासुद्धा या मंत्राचा जप करू शकतात. आणि त्याचबरोबर मुलं असतील तुमची कॉलेजमध्ये शिकणारी वगैरे तीसुद्धा या मंत्राचा जप करू शकतात. आता या मंत्राच्या जपाने आपल्यामध्ये काय होतं तर आपल्यामध्ये चांगली ऊर्जा निर्माण होते आणि आपली कामं मार्गी लागू लागतात बघा. जर एखादं काम तुमचं बरेच दिवस झालं अडकळलं आहे, होत नाही आहे, वारंवार प्रयत्न करूनसुद्धा तुम्हाला अपयश येतं एखाद्या कामामध्ये, तर अशा वेळी आपण काय करायचं, हा दररोज सकाळी प्रत्येकाने उठल्या उठल्या हा मंत्र आपल्या घरामध्ये सगळ्यांना म्हणायला सांगायचा आहे. तर हा मंत्र काय आहे किंवा कोणता आहे चमत्कारी मंत्र? ओम अवधूताय विघ्नहे समर्थाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदया. अतिशय साधा आणि सोपा असा, खूप सोपा असा मंत्र आहे बघा. परत एकदा सांगते मी हा मंत्र कोणता आहे तो. ओम अवधूताय विघ्नहे समर्थाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदया असा खूप साधा आणि सोपा असा मंत्र आहे. जर हा मंत्र तुमच्या घरातल्या प्रत्येकाने दररोज सकाळी 11 वेळेस स्वामींसमोर हात जोडून म्हटला तर तुम्हाला याचे चमत्कारिक फायदे झालेले लवकरात लवकर दिसून येतील. काय होईल बघा, असं केल्यामुळे सर्वप्रथम तर तुमचा दिवस चांगला जाईल. त्याच्यानंतर तुमच्या घरामध्ये कटकटी होणार नाहीत, भांडण होणार नाही आणि ज्या काही तुमच्या इच्छा असतील ना त्या हळूहळू पूर्ण व्हायला लागतील. घरामध्ये पैसा टिकावा लागेल, तसंच घरामध्ये तुमच्या शांती राहील, समाधान राहील आणि सुखसुद्धा राहील. त्याचबरोबर समृद्धीसुद्धा राहील. तर मैत्रिणींनो, हा स्वामींचा मंत्र जप तुम्ही करायला घरातील लहान थोर कुणीही विसरायचं नाही आहे. श्री स्वामी समर्थ महाराज आपले म्हणतात की पेढा कधीही कसाही आणि कुठल्याही बाजूने खाल्ला ना तरी तो गोडच लागतो. त्याचप्रमाणे आपण देखील नामस्मरण ही कसेही कधीही आणि कुठेही केले ना तरी ते स्वामींपर्यंत पोचतंच. आणि आपले स्वामी महाराज असे आहेत की जे अशक्य ही शक्य गोष्टी करतात बघा. म्हणूनच आपण परिस्थिती कोणतीही असो, फक्त आपल्या स्वामींवर असणारा विश्वास हा भक्कम असणं खूप गरजेचं आहे. कारण कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण आपला विश्वास स्वामींवरचा डगमगून द्यायचा नाही. जेवढा तुमचा विश्वास भक्कम असेल ना तेवढं तुम्हाला तेवढी मदत संकटामध्ये स्वामी तुम्हाला करत राहतात बघा. म्हणून स्वामींवरचा विश्वास तुम्ही कधीही डगमगू देऊ नका. कारण आपले स्वामी आपल्या कायम पाठीशी उभे आहेत आणि असा बऱ्याच स्वामी भक्तांना अनुभवसुद्धा आलेला आहे, प्रचितीसुद्धा आलेली आहे. फक्त 10 मिनिटाची दररोज ही फक्त 10 मिनिटाची सेवा तुम्हाला आपल्या स्वामींसाठी करायची आहे. आणि मला वाटतं माझ्या बरेच स्वामी सेवेकरी ही स्वामी सेवा करतच असतील, पण जे करत नाही, जे नवीन स्वामी सेवेकरी आहेत त्यांनी ही सेवा प्रत्येक गुरुवारी तरी किमान नक्की करावी. जर वेळ नसेल तर, पण जर तुम्हाला वेळ असेल दररोज किमान 10 ते 15 मिनटं तर तुम्ही ही सकाळी सेवा करायला नक्कीच सुरुवात करू शकता. तर आजची ही माहिती तुम्हाला आवडली असेल आणि माहिती जर थोडी जरी उपयोगी वाटली असेल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.